तर नमस्कार मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय. खूप दिवसापासून आयोजित माझी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची शिवजयंतीनिमित्त सायकलवारी आजपासून सुरू होत आहे. तर आज पहिला दिवस आणि मी आज घरापासून निघलो आहे. आता संपूर्ण आजचा व्हिडिओ आपण काय झालं वाटेत काय नाही संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. आजपासून रोज व्हिडिओ रोजचं डे बाय डे व्हिडिओ यूट्यूबवर येत राहतील. चला तर आता आपण निघूया. तर हा सायकल प्रवास सुरू आहे. पाहू शकता आपण समृद्धी महामार्ग येथे पोहोचलो आहे. हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गवंडाळा म्हणजे मेकर जवळचा इथे इंटरचेंज आहे. आणि इथं आपण आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रवास घेऊन आपण आज पहिल्या दिवशी इथे पोहोचलो. आणि पाहू शकता थोडं घरापासून दूर आलो. आता थोडी भीती होती मनात, लोक काय म्हणतील काय, परंतु सगळं काही बाजूला ठेवून आपण एक पवित्र विचार घेऊन या यात्रेला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या यात्रेमध्ये आपल्याला कसलीच भीती नाही, कसली शंका नाही आणि असाच प्रवास आपण पुढे चालू ठेवूया. तर चला तर मित्रांनो, पाहू शकता माझ्या पाठीमागे हा आहे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. हा मेकरचा इंटरचेंज आहे. इथून इकडे मेकर आहे आणि इथून हा मेकरचा इंटरचेंज. आणि हा पाठीमागे बघताय हा आहे मुख्य समृद्धी महामार्ग. याने नागपूरवरून मुंबईला 4 तासात पोहोचतो माणूस. आणि इथून धरलं तर छत्रपती संभाजीनगर 2 तास आणि तिथून 2-3 तास म्हणजे अवघ्या 4-5 तासामध्ये आपण आपल्या या समृद्धी महामार्गाने पोहोचू शकतो. मी सुद्धा या मार्गाने जाऊ शकलो असतो, परंतु मी सायकल निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे गाडीने तर कोणी पण जाईल फास्टमध्ये, पण सायकलमध्ये जाण्याची ऊर्जा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो वेगळाच आहे. त्याच्यामुळे मी आज सायकल निवडली आणि सायकलने मार्ग करतो आहे. आपणही कधीतरी सायकल चालवा. या प्रदूषणमुक्त गाड्यांना बाजूला ठेवून कधीतरी सायकल चालवण्याचा प्रयत्न करा. हाच एक संदेश घेऊन मी या महान विचाराच्या वारीला सुरुवात केलेली आहे. आणि जे 19 दिवस मी वाटेने चालणार आहे त्यामध्ये असेच मार्ग, नवीन ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आता. जय भवानी, जय शिवराय मित्रांनो. मी घरून निघलो आणि आमच्या गोपाल भाऊला कळालं की मी वारी काढतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची. तर त्यांनी आग्रहानं वाटतं मला बोलवलं. कुठं आला काय, सकाळपासून त्यांचे फोन चालू होते, कुठं आला कुठं पोहोचला कळव म्हणून. आणि मी त्याच्या इथं आलेलो आहे. त्यांनी मला थांबवून माझं स्वागत आणि मला म्हणजे थोडी हे मदत केली, मुक्काम कसा करायचा काय माहिती दिली. नंतर गोपाल भाऊचे धन्यवाद. गोपाल भाऊचे मेकर धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय मित्रांनो. आमच्या गावचे म्हणजे सावत्रा गावचे शिवशंभू प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश लंबे यांच्यातर्फे आज त्यांना कळालं की मी आपल्या गावातून म्हणजे सावत्र्यातून किल्ले शिवनेरीपर्यंत सायकलवारी काढत आहे. तर त्यांनी लगेच माझी संपर्क केला. तुम्ही एकरला राहतात त्याच्यामुळे, आणि तुम्ही कधी चालले काय, वेळोवेळी त्यांचा फोन मला. आणि मी घरून निघाल्यापासून अपडेट कुठं आले, कसे आले. आणि सकाळपासून माझ्या हे होते. आणि जसं मी घरात आलो त्यांनी छोटासा माझा सत्कार केला. खरं तर हा माझा सत्कार नाही, जे हा सत्कार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा. आणि त्यांच्या जो विचार आहे तो घरोघरी गावोगावी पसरला पाहिजे. हा जशी आपली इच्छा आहे तशी त्यांची इच्छा आहे आणि आपल्या सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे आपण व्हिडिओला महाराष्ट्रभर पसरवा, जेणेकरून आपले शिवाजी महाराजांचे विचार पूर्ण महाराष्ट्रभर पसरतील. धन्यवाद. तर मित्रांनो, आता मी सुलतानपूरमध्ये पोहोचलेलो आहे. मेकरला थोडा मुक्काम केल्यानंतर हे बघू शकता माझे काही मित्र भेटले.
फॉलोअर्स त्यांनी लगेच बघितलं बोर्ड कुठं चालले आणि विचारलं आणि लगेच इतका मोठा निर्णय इतक्या लांब कसे जासाल त्यांनी थोडं हे साहजिकच आहे इतक्या लांब कसे जासाल विचारणं, परंतु पूर्ण सायकलनं पोहोचणं जास्त आहे. थोड्याच वेळात इथून निघणार आहे. चला जा. तर मित्रांनो सुलतानपूरच्या समोर आलो आणि आपली ही सायकलचा बोर्ड बघून यांनी मला बोलवलं. त्यांनी विचारपूस केलं. हे भाऊ आहेत, यांनी थंडगार उसाचा रस पाजला. आले कधी तर या यांच्या दुकानात तोरणा अमृतुल्य. सुलतानपूरच्या थोडं पुढं आले की खूप दिलदार मनमिळाऊ माणसं असे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असे बरेच लोक आहेत सपोर्टिव्ह. आपण जर कशी अशी यात्रा काढायचा निर्णय केला तर आपणही करा, कारण सपोर्ट करणारे लोक भरपूर आहेत. फक्त आपण घरातून निघलं पाहिजे. पाहू शकता त्यांनी मला बोलवलं. मी चाललो होतो रस्त्यानं, पण त्यांनी सायकल बघितली आणि लगेच मला बोलवलं. काही बोलू शकता भाऊ? धन्यवाद. आज असेच इच्छुक असावे आपल्या महाराष्ट्रातल्या मंडळींनी आणि विशेष म्हणजे मराठा माणसांनी. सावत्रा इथून जात असते आपले अमोल विकसित माझ्या रसवंतीगृहातून चाललेले होते आणि मी बघितलं हे धर्माचे पाईक असल्यामुळे मी यांना बोलावून यांना रसपानगृह यांना दिलेलं आहे. हेच असे अनुभव असावे. तर यांनी मला बोलवलं आणि रस पाडला. खरं तर मी अशी आगळीवेगळी एक वारी म्हणजे चाललो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची वारी घेऊन चाललो आहे. त्यांना खूप असं वेगळं वाटलं, म्हणजे विशेष वाटलं की एवढ्या लांब हे सायकलवर चालले की महाराजांचा वारसा चालवण्यासाठी काहीतरी आपल्या युवा पिढीने काहीतरी समोर आले पाहिजेत आणि निर्व्यसनी आले पाहिजेत. विशेष म्हणजे धर्माचंही रक्षण होईल आणि आपलंही रक्षण होईल. हा धर्म टिकवण्याचा मार्ग आहे आणि विशेष करून 100% शुद्ध अंतकरणाने अमोल भोये जात आहेत आणि आम्हालाही चांगलं वाटलं म्हणून आम्ही अमोल भाऊला बोलवलं. असंच काहीतरी अमोल भाऊ सारखे तुम्ही व्हा आम्ही व्हा, पण आमच्याकडे धंद्यामुळे प्रोत्साहन नाही मिळत म्हणून आम्ही अमोल भाऊला बोललो आणि हेच अमोल भाऊ आमच्यावरती काहीतरी करतील असं आमचं अमोल भाऊंना इच्छा आहे. आणि अमोल भाऊ धर्मासाठी आणि त्यांच्यासाठी स्वतः असं चांगलं काम करत आहे. हेच माझी अशी सर्व युवांना अशी विनंती आहे की असं काहीतरी धर्मासाठी करा. बरोबर आहे. त्यांनी बरोबर एक मार्गदर्शन बरोबर सांगितलं की आजकालच्या तरुणाईंनी व्यसनाकडे न जाता अशी एखादी वारी करा, म्हणजे तुमचंही नाव होईल, तुम्हालाही 4 लोक चांगलं म्हणतील. व्यसन करून कोणाचं आचरण चांगलं झालं नाही, त्याच्यामुळे निर्व्यसनी राहा, आपला परिवार वाचवा आणि निरोगी जीवन जगा. सायकल चालवा थोडीफार. सायकलीने माणूस निरोगी होतो. किमान महिन्यातून 1-2 दिवस जर सायकल चालवली तरी तुम्ही निरोगी राहू शकता. हां बरोबर आहे. आपण ह्या आजकालच्या गाडीच्या प्रदूषणाच्या ज्या दुनियेत आपण जगत आहे त्याच्यातून थोडंफार वेळ काढून सायकल चालवा आणि निर्व्यसनी राहा. माझा सुद्धा मुख्य मोटिव्ह हाच आहे की निर्व्यसनी राहा आणि व्यसनापासून दूर राहा. तंबाखू, गुटखा, दारू जे पण असेल ते सोडण्याचा प्रयत्न करा. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जवान जय शिवा. खूप चांगलं वाटलं यांच्या इथे आज येऊन. तुमचं नाव? गोपाल किसन आवाळे. गोपाल किसन आवाळे. सुलतानपूरच्या समोर आल्याच्या नंतर यांचं हे इतके मंडळी आपल्या भेटायला आले. तर मित्रांनो सकाळी सुलतानपूरहून निघालो. म्हणतात आपल्याला आता विचार करत होतो की दुसरी बीडला मुक्काम करावं, परंतु म्हणतात माझं सायकल बघून माझी मागून अंतरूनच त्यांनी पाठी बघितली. कोणतरी मावळा शिवजयंतीनिमित्त शिवनेरीला चालला आहे. त्यांना थोडं विशेष वाटलं, त्यामुळे त्यांनी मला थांबवलं आणि त्यांनी आपल्या घरी घेऊन आले. फ्रेश झालो, चहा पाणी, आणि आज यांच्याच गावामध्ये मुक्काम माझा समोर मंदिरावर. नंतर गेल्यावर तुम्हाला मी दाखवेल की माझा मुक्काम कुठं आहे, कसा आहे. तर भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव भागवत डहाळके. काही बोलू इच्छिता का? बस काही नाही, तुम्ही दिसल्यामुळं मला थोडा एक आनंद झाला. चला म्हटलं एक आपण तर नाही जाऊ शकलो सायकलवरती, पण एक दिसले आपले मावळे, मग त्यांना एक नाश्ता पाण्याची व जेवणाची व्यवस्था मी केली. तर पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सपोर्टिव्ह लोक आहेत. आपण फक्त निघलं पाहिजे, घर सोडलं पाहिजे. आणि सायकलीचा बरेच फायदे आहेत. आपलं जीवनही उत्तम राहतं, निरोगी राहतं. गाडीच्या प्रवासात जसं मी सांगितलं, गाडीवर नेहमी गाडीवर
प्रदूषणही वाढतं, आपली तब्येतही वाढते आणि निर्व्यसनी राहिलं पाहिजे. भाऊनी बी मला बोलताना सांगितलं की निर्व्यसनी माणूस राहिलं पाहिजे. त्याच्यामुळं खूप भारी वाटलं त्यांच्या घरी आलो. हातात धुवून चहा वगैरे त्यांनी केला, फराळाचं केलं. खूप चांगले लोक आहेत, मायाळू लोक आहेत. चला तर मित्रांनो, आज रात्रीचा म्हणजे पहिल्या दिवसचा मुक्काम आपला वीर पांगऱ्याच्या समोर एक संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. बरोबर ना? संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. तर इथे रात्रीचं आपली राहण्याची सोय झालेली आहे. तरी हा मित्र भेटला होता. काय नाव मित्र तुझं? विशाल नावाचा हा आपला मित्र भेटला आणि तो म्हणाला काही काळजी करू नका दादा, तुम्ही रात्रभर निवांत झोपू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सायकलही तुमची व्यवस्थित राहिली तर खाली कोणी काही करणार नाही. आणि अशा प्रकारे आज आपला दिवसभराचा प्रवास होता. आणि आता असंच मुक्काम करत आपण किल्ले शिवनेरीपर्यंत पोहोचणार आहे. आज सांगायचं झालं तर काही प्रॉब्लेम कुठं काही आला नाही. पाय दुखायचा तर प्रश्नच नाही, कारण की 10-12 दिवस अगोदरच मी प्रॅक्टिस सुरू केली होती सायकल चालवायची. हे पाहू शकता आपली सायकल. या ठिकाणी आपली सायकल आलेली आहे पहिल्या मुक्कामावर. तर मित्रांनो, असे रोज ब्लॉग येत राहतील आणि संपूर्ण दिवसाचा प्रवास रस्त्याने काय झालं, काय नाही, कुठं राहतो, कुठे खातो. आणि ते भागवत डाळके म्हणून दादा तिथले, ते रात्रीला डबा आणणार आहेत, आपली जेवणाची सोय करणार आहेत. तर चला तर असा काही प्रवास आहे दिवसभराचा. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मदतीशिवाय ही यात्रा अपुरी आहे. मदत करा म्हणजे सपोर्ट करा, बाकी काय नाही. आणि शेवटी कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा जय शिवरायाची, किंवा तुम्हाला जे वाटलं ते कमेंट करा आणि सपोर्ट करा. तर पाहू शकता या मित्राला सुद्धा सायकल म्हणजे हाणायची होती आणि तो म्हणला एकदा एक चक्कर पाहू द्या दादा. आणि त्याला पण भारी वाटलं सायकल चालवून, पाहू शकता. चला तर असा काही हा प्रवास चालू आहे. तर मित्रांनो, जे आपण आजचा मुक्काम आहे संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरामध्ये आपला मुक्काम आहे. आणि पाहू शकता ते आपले जे आपल्याला जे मित्र भेटले होते भागवत हाडे असं काहीतरी आडनाव आहे त्यांचं. तर त्यांनी रात्रीची खाण्यापिण्याची सुद्धा सोय लावली. हे पाहू शकता, वरण, वांग्याची भाजी, पोळ्या, पाणीसुद्धा दिलं त्यांनी. त्यांनी खूप छान प्रकारे माझी जेवणाची सोय केली आणि खूप भारी वाटतं मित्रांनो असा सपोर्ट. पहिलाच दिवस आणि गावकऱ्यांनी मला एवढा सपोर्ट केला की मला वाटलंसुद्धा नव्हता की एवढा सपोर्ट करतील म्हणून. तर पाहू शकता आता मी जेवण करून घेतो आणि असेच ब्लॉग पाहत राहा. धन्यवाद.